नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। निरगुडे ते कळस पाणंद रस्त्यावरील पूल पावसामुळे गेला वाहून, जनजीवन झाले विस्कळीत। लवकरात लवकर पूल होणार, प्रशासनाने दिली माहिती। निरगुडे ते कळस पाणंद रस्त्यावरील पूल 15/9/2025 पावसामुळे वाहून गेला आहे। वारंवार प्रशासनाला सांगूनही प्रशासन लक्ष देत नाही। आज 17 दिवस झाले लोकांना जाण्या येण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था शासनाने केलेली नाही, तरी सुद्धा दुरुस्तीची कोणतीही उपाययोजना नाही। म्हणून सामाजिक कार्यकर्ते भगवान खारतोडे यांनी वाहून गेलेल्या पुलावरच उपोषण करणार असे निवेदन दिले। निवेदन दिल्यानंतर प्रशासनाला जाग आली व त्यांनी 1/10/2025 रोजी आपत्ती नियंत्रण अधिकारी तथा तहसीलदार साहेबांनी तात्काळ आवश्यक उपाययोजना अंमलात आणावी असे आदेश दिले। पूल लगेच दुरुस्त केला जाईल, तसेच नवीन पुलाची मागणी जिल्हा परिषद मंजूर केली आहे। त्याच वेळी सामाजिक कार्यकर्ते भगवान खारतोडे यांनी उपोषण सोडले। उपोषण सोडताना ग्रामविकास अधिकारी गायकवाड साहेब, पूल दुरुस्त करणारे कॉन्ट्रॅक्टर विजय बबनराव काळे, सरपंच लताबाई विनायक रणधीर, उपसरपंच देवेंद्र राजेंद्र राऊत, युवराज प्रताप भोसले, हनुमंत बबनराव काजळे, बबन तुकाराम रणधीर आदी नागरिक उपस्थित होते। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, इंदापूर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।